मॉर्निंग मित्रांनो, मी स्वप्नील गुरव. मी कॉस्मेटिक शॉप रनिंग करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझे 2-3 अनुभव सांगणार आहे जे मी बिझनेसमध्ये फेस केले. बघा, तुम्हाला बिझनेसमध्ये खूप वाईट अनुभव येणार कधी कधी. बिझनेस करत असताना खूप म्हणजे तुम्ही त्याचा कधी विचार पण नसेल केलात की नोकरी सोडून तुम्ही असा विचार केला की बिझनेस तुम्ही स्टार्ट केला. तुम्हाला एवढे खराब अनुभव येणार ना, कधी कधी तुम्हाला वाटेल की मी उगाच नोकरी सोडली आणि या बिझनेसमध्ये पडलो. पण थोडा टाईम लागेल, पण ते वाईट अनुभव आलेले ना कधी चांगले, आणखी तेच तुम्हाला पुढच्या टाईमला जाणीव करून देतात. हे वाईट अनुभव आले म्हणून मी इथपर्यंत पोचलो करून. तसे मी माझे 1-2 तुम्हाला उदाहरण सांगतो. मी जेव्हा स्टार्ट केलं तर माझे काही दिवस म्हणजे व्यवस्थित सेल होता. म्हणजे जसं मी विचार केला की मला दिवसाला ह्या अमाऊंटचा सेल्स पाहिजे, तसा सेल्स होत होता. पण एक दिवस असा आला ना मित्रांनो, मी 8 वाजता शॉपमध्ये ओपन केला. जसं मी नेहमीच करतो 8 वाजता. कधी कधी मी 7 वाजताही करतो मॉर्निंगला. म्हणजे मला तुमचं घर बिझनेसमध्ये हे सोडावं लागतं. जसं आपण जॉबला जाणार घर सोडतो, पण आपण एक ठराविक 8 तासाचे शिफ्ट करून किंवा 10 तासाचे शिफ्ट करून घरी येतो. तसा बिझनेसमध्ये नाही आहे. कधी कधी तुम्हाला 7ला शॉप सोडावं लागतं, तर तुम्ही डायरेक्ट रात्री 11-11:30 वाजता तुम्ही घरी पोचता. आणि त्यामध्ये तुमचं जेवण टायमिंग होते असतं, कधी टी टाईम काय हे याचं काहीच हे करू नका. ते काय टायमिंग होतेच नसतं कधी तुमचं. पण तुमचा बिझनेस वेल सेटल झाला तर हर एक गोष्ट टायमिंगमध्ये होऊ शकतात. पण तुम्हाला तुमचं घर सोडावं लागेल आणि घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर माझा एक अनुभव असा आला की मी 8 वाजता शॉप ओपन केला, 8 वाजता मॉर्निंगला, आणि रात्री 10:30-11 की 11:15 मी दुकान बंद केलं. आणि माझा सेल्स झालं फक्त ते 15 ते 16 तासांमध्ये फक्त 65 रुपीजचा. फक्त 65 रुपीजचा सेल झाला. एवढा कमी सेल झाला ना फर्स्ट टाईम लाईफमध्ये, तर मी एकदम उदास झालो. एवढे तास बसून फक्त 65 रुपयाचं सेल्स. त्यामुळे एकदम निराश झालो, हताश झालो. पण मी बोललो मला सोडायचं तर नाहीच आहे, कारण की ते माझ्या कधी माइंडसेटमध्येच नव्हतं सोडायचं. कधी बिझनेसमध्ये करताना ना राऊडपणा, टेस्ट प्लेयर, वन डे प्लेयर ना T20 प्लेयर. फक्त मला टेस्ट प्लेयर बनायचं आहे. आणि मी भले 10 ओव्हरमध्ये एक पण रन नाही करणार, पण मी टिकून राहीन. तेवढी मानसिकता ठेवा बिझनेसमध्ये. भले 10 दिवस सेल नाही आला चालेल, पण मी टिकून राहणार, ही मानसिकता ठेवा. आणि अजून एक अनुभव असा पण आला की मॉर्निंगला असं मी 8ला शॉप ओपन केला आणि 4 वाजेपर्यंत इव्हनिंगला एकही कस्टमर नव्हतं. एकही कस्टमर नव्हता. असे 2 हे मला खूप भारी अनुभव आले. आणि तसेच दिवस पुढे जात गेले. महिने दिवसांचा कन्वर्ट महिन्यामध्ये होत गेला. आणि एक दिवस मित्रांनो असा आला ना की फक्त 8 तासामध्ये मी अबाउट 30,000चा सेल्स केला. फक्त 8 तासामध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो ना की बिझनेस हे लाँग टर्मसाठी आहे. कोणी येईल शॉर्ट टर्मसाठी 5-6 महिने, अरे सेल्स होत नाही रे, मी शॉप बंद करतो, तसं नका करू. आलात तर पूर्ण लाँग टर्मसाठी या. जसे तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करता ना, तसंच करा. तुम्हाला शॉर्टमध्ये रिझल्ट कधीच नाही भेटणार. बघा ना, फक्त दिवस बदलले. त्या दिवसामध्ये मी खूप व्हरायटीज ॲड केल्या, खूप प्रोडक्ट्स घेऊन आलो. जसं मला सेल्स होईल जसं तुम्हाला बोललो मी 70-80 100 मागे 70-80 रुपये मी इन्व्हेस्ट करतो. माझी तर मानसिकता असते की पूर्ण इन्व्हेस्ट करावे. पण आपल्या घरच्यांच्या पण काही अपेक्षा असतात. त्यासाठी पण आपल्याला त्यांच्यासाठी पण आपण थोडं हे करत असतो, पैसे इन्व्हेस्ट करत असतो किंवा त्यांच्या गरजा भागवत असतो. त्यासाठी मला ते पैसे तिकडे तुम्हाला 10-20% काढूनच ठेवा, पण 80% तर तुम्ही इन्व्हेस्टच करा. ते ते पैसे इन्व्हेस्ट केल्यामुळेच फक्त 8 तासामध्ये मी 30,000 रुपये कमवले. म्हणजे विचार करा, म्हणजे सेल्स केला 30,000 रुपयाचा. ते दिवस हे नक्की बदलतात तुमच्या लाईफमध्ये.
फक्त तुम्हाला राऊड बनायचं आहे, तुम्हाला टिकून राहायचं आहे बस. माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही हार मानू नका बिझनेसमध्ये. लाँग टर्मसाठी या. लाँग टर्म म्हणजे 3 वर्ष बिझनेस केला. जसं तुम्हाला 3 वर्ष पूर्ण होतील ना, त्याच्यानंतर एक लाईन लिहा नाही. खरोखर आज कोणी व्यक्ती बोलला होता किंवा हर एक व्यक्ती बोलतो की 3 वर्ष तुम्ही दिलीच पाहिजे बिझनेसला. एक खरी गोष्ट आहे करून. सो माझं हेच सांगणं आहे की मराठी मुलांनी नक्की बिझनेसमध्ये या. शॉर्ट टर्मसाठी तर येऊच नका. त्यापेक्षा तुम्ही तुमचा जॉब करा, तेच तुम्हाला बेटर राहील. पण लाँग टर्मसाठी या. अनुभव भेटणार, खूप खराब अनुभव भेटणार. मी तर बोलतो की तुम्हाला माझ्यापेक्षाही खराब अनुभव भेटतील. पण गिव्ह नका करू. एक दिवस असं येईल ना की तुम्हाला असं वाटेल ना, यार खरोखर मी जॉब सोडून ना आज खूप खुश आहे. मला मेंटली हॅरेसमेंट नाही ना, कसला फिजिकली फायनान्शियल हॅरेसमेंट नाही. कशाच्याच बाबतीत तुम्हाला एवढी काळजी नसेल. पण त्यासाठी तुम्हाला थोडा मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागते. थँक्यू मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.